पूर्ण राज्यामध्ये 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त जे पण मराठी बोलणं बंधनकारक आहे, ज्याला पण मराठी बोलता येत नाही, वाचता येत नाही, अशा धारकांना रिक्षा परवाने किंवा टॅक्सी परवाने हे रद्द होणार आहे। तर आता आपण एक रिक्षा बस स्टॉप आलेलो आहोत, तर त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ, हा निर्णय त्यांना कसा वाटतो। कारण की प्रताप सरनाईक यांनी असा स्पष्ट इशारा दिलेला आहे। आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया। राज्यात 1 मे पासून रिक्षा परवाना बंद होणार आहे, ज्याला पण मराठी वाचता लिहिता येत नाही, तर हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? हा निर्णय आहे ना, फक्त मराठी बोलता येत नाही म्हणून तुम्ही जे परमिट रद्द करता, हा निर्णय चुकीचा आहे। कारण का आज 30-40 वर्ष लोकांनी इकडं बाहेर गावातील लोक येऊन धंदा करतात, त्यांनी कधी हा विचारच केला नाही। कारण पॅसेंजर असा असतो, आता बसला तासभरात अर्धा तासात तो आपली जन्मकुंडली पूर्ण देत नाही त्याला, तो त्याला देत नाही, तो जागेवर पोहोचला किंवा कुठनं टर्न मारू, इकडनं जाऊ, असं जाऊ तसं जाऊ, असं करून तो त्यांना त्या जागेवर पोहोचवतो आणि तो आपल्या काय मीटरचे असेल तो पैसे घेतो। हा, त्याच्यामुळे फक्त मराठी मुद्द्यावर ज्या लोकांनी परमिट पहिले दिलेले घेतलेले, ते एकदम तो माणसाला बदली होत नाही, त्याला काही वेळ जाईल। तुम्ही एकदम निर्णय कसा वाटतो तुम्हाला? कुठला? हे रिक्षा नाही, फक्त त्या मुद्द्यावर परमिट रद्द हे चुकीचं आहे ना। सगळे रिक्षा चालक त्यांच्या रिक्षा स्टँडवर बसलेले आहेत, तर याबाबत त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। 1 मे महाराष्ट्र दिनापासून सरकारने हा निर्णय घेतलाय की राज्यात ज्यांना मराठी लिहिता वाचता येत नाही त्यांचे रिक्षा परवाने बंद होणार आहे, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी आझाद रिक्षा चालक संघटनेचा पुणे शहराध्यक्ष सुभाष दस। मला प्रथम सरनाईक देसाईंचे आभार मानायचे। दुसरी गोष्ट, तुम्ही जे विचारलेला प्रश्न त्याचे उत्तर असे, कमीत कमी रिक्षा चालकाने कुणी असू द्या, यूपीचा असू द्या, बिहारचा असू द्या, एक्झॅक्ट कुठल्याही ऑल इंडियातला असू द्या, परंतु त्याला मातृभाषामध्ये थोडं तरी समोरच्याला समजण्या इतकं मराठी येणं गरजेचं आहे आणि ते करण्याचा प्रयत्न सर्व रिक्षा बांधवांनी केला पाहिजे। आता काही आपल्या मराठी लोकांना हिंदी येत नाहीये, हा पण प्रॉब्लेम आहे, परंतु प्रयत्न तर सर्वजण करतात। त्याच प्रकारे सर्व रिक्षा बांधवांनी ज्यांना मराठी येत नाही त्यांनी प्रयत्न करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे, जेणेकरून प्रवाशांनाही त्या गोष्टीबद्दल सवलत मिळेल, समजेल, एक दुसऱ्याची टॉकिंग एक दुसऱ्याला लक्षात येईल, जेणेकरून त्यातनं वादविवाद वाढणार नाही। त्यांना मराठी येते की नाही येते, मग त्यावेळी तुम्ही विचार करायला पाहिजे होता। आणि जेव्हा त्यांनी कागदपत्र तुमच्याकडे दिले, मग त्यावेळी तुम्हाला तपासायला पाहिजे होतं आणि त्यावेळी तुम्ही काय केलं? मग आता तुम्ही हे जे मुद्दा काढलाय ते चुकीचं आहे। आता तुम्ही कुठले आहेत प्रॉपर? मी पोपर इलाहाबादचं आहे, यूपीचं आहे। तुम्हाला ही मराठी व्यवस्थित येतं? हो, मला मराठी येते, हिंदी येते, गुजराती येते, माळवारी पण येते। हो, पण हे जे मुद्दा आता काढलाय ते चुकीचं आहे। आपल्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून राज्यात रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांना एक मोठा निर्णय सरकारने दिलेला आहे, ज्याला पण मराठी वाचता लिहिता येत नाही त्यांना त्यांचे परवाना रद्द। तर ह्या मुद्दा तुम्हाला कसं वाटतं, हे योग्य आहे का अयोग्य? नमस्कार, मी आझाद रिक्षा चालक संघटना उपाध्यक्ष मधुकर यादव। हा सरकारने परिवहन खात्याने जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय साफ चुकीचा आहे। नुसतं हिंदी येत नाही म्हणून परमिट रद्द करणं हा सरासर अन्याय आहे। आणि तुम्ही परमिट रद्द कुणाचं करा, ज्यांनी डुप्लिकेट कागदपत्र दिलेले आहेत, डुप्लिकेट लायसन दिलेले आहेत, डुप्लिकेट परमिट काढलेले आहेत किंवा त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची, अशा लोकांची परमिट तुम्ही रद्द करा। पण नुसतं हिंदी येत नाही म्हणून, आणि हा कुठल्या समितीने यांना हे दिलेले सूचना केलेली आहे की हिंदी येत नाही म्हणून तुम्ही परमिट रद्द करणार, हा निर्णय कुठल्याही रिक्षा संघटनेला किंवा रिक्षा चालकांना मान्य नाही आणि त्याची अंमलबजावणी सरकारने करू नये अशी मी सरकारला नम्र विनंती करतो। आपल्या सोबत आझाद रिक्षा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष देखील आपल्या सोबत आहे। दादा नमस्कार। आपल्या सोबत सगळे रिक्षा चालक आहेत तुमच्या बस स्टॉपवर इथं अवेलेबल, आणि तुम्हाला रिक्षा स्टँडवर तुम्हाला माहित असेल 1 मे पासून ज्यांना पण मराठी येत नाही तर त्यांचे परवाने रद्द होणार आहे। तुम्ही संस्थापक अध्यक्ष आहात, तर तुम्हाला ह्या निर्णयाबद्दल काय भूमिका आहे तुमची आणि काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकजी यांच्या या मराठी भाषेबद्दल जो त्यांनी निर्णय घेतला आहे की रिक्षा चालकांना मराठी भाषा ही यायलाच पाहिजे, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो। परंतु त्या अगोदर साहेबांना व महाराष्ट्र राज्य सरकारला आम्ही एकच प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही परमिट देताना हा प्रश्न का नाही विचारला, आणि परमिट देण्याच्या वेळेला
तुम्ही रहिवासी दाखला, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे तुम्ही मागितलेलं होतं, जे सदर प्रशासनातर्फे देण्यात आलेलं होतं. तर त्या तहसीलदारांनी किंवा पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आलेले पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, तर तहसीलदारांनी जे काही कागदपत्र एका रिक्षा चालकाने सादर केलेली आहेत त्या सर्व कागदपत्रांची प्रॉपरली त्यांनी शहानिशा केली का, व्हेरिफिकेशन केलं का, आणि केलं असल्यानंतरच त्यांनी दिलेलं असेल असं आम्ही ग्राह्य धरतो. म्हणजे समजा त्यांनी नाही प्रॉपरली चेक करता दिलेलं असेल, आता कित्येक लोकांचे बोगस प्रमाणपत्र सादर केले गेलेले आहेत असं स्वतः प्रताप सरनाईक साहेब म्हणत आहेत. याचा अर्थ काय होतो की हे जे तहसीलदार आहेत त्यांनी आपले डोळे बंद केलेले होते का? या लोकांनी समजा बोगस प्रमाणपत्र सादर केली, परंतु रहिवासी प्रमाणपत्र हे तहसीलदार कार्यालयातर्फे परमिशन देण्यात आलेलं आहे किंवा व्हेरीफाईड करण्यात आलेलं आहे, अप्रुव्हल करण्यात आलेलं आहे. तर सर्वात अगोदर ही जबाबदारी तहसीलदार कार्यालयाची आहे आणि प्रशासनाने किंवा राज्य सरकारने अगोदर अशा तहसीलदारांवर, अशा तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पोलीस आयुक्त कार्यालयातील अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आणि काही कागदपत्रांची त्रुटी असेल तर तरी सुद्धा परवाना दिल्याबद्दल ज्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे किंवा परमिट दिलेले आहेत यांच्यावर कडक कारवाई व्हावी, यांना निलंबित करावे, ना की आमच्या रिक्षा चालकांचे परमिट बाद करावे. नक्कीच जसं पाहिलं की तुम्ही रिक्षा चालकांसाठी कायम त्यांना लढा देण्यासाठी समोर येत असतात, जसे की त्यांच्या परमिटसाठी, म्हणजे काही त्यांचे कामं असतील तर त्यांची रिक्षा चोरीला गेली, सतत तुम्ही त्यांच्यासाठी लढा देत असणार. पण आता सध्या हा निर्णय आल्यापासून जर त्यांचा परवाना रद्द झाला तर काही कुटुंब पूर्ण हे येऊन जाईल, उद्ध्वस्त होतील. तर त्याच्यासाठी म्हणजे अशी काय भूमिका तुम्ही घेणार आहात का त्यांच्यासाठी? माझं सरकारला एकच बोलणं आहे की तुम्ही जे करताय ठीक आहे, स्वागत आहे की महाराष्ट्रामध्ये एखादा तुम्ही व्यवसाय करीत असाल तर महाराष्ट्रातील जी बोली भाषा आहे, जी मातृभाषा आहे, ती त्या सदर नागरिकाला यायलाच पाहिजे. परंतु याची सुरुवात तुम्ही रिक्षा चालकांपासून का करत आहात? यामध्ये आता मॉलमध्ये काम करणारे कित्येक अधिकारी आहेत किंवा कित्येक ही लोक आहेत, एअरपोर्टवर काम करणारी आहेत, यांना मराठी भाषा येत नाही, तिथे तुम्ही कंपल्सरी का करत नाहीत? आता मागे एक व्हिडिओ कंटिन्युअसली चर्चेला जात होता, तो व्हायरल होता चांगल्या प्रकारे. तिथल्या एअर होस्टेस म्हणतात की आम्हाला मराठी बोलण्याची काही आवश्यकता नाही, महाराष्ट्राची नाही तर भारताची राष्ट्रभाषा ही हिंदी आहे, तर आम्ही हिंदीमध्येच बोलणार. मग तुम्ही मराठीचा आग्रह धरताय, परंतु मराठीचा आग्रह धरण्याऐवजी ज्या रिक्षा चालकांचे तुम्ही परमिट बाद करणार आहात तर बाद करण्यापूर्वी त्यांना किमान 6 महिने ते 1 वर्ष त्यांना संधी द्यावी, त्यांचे क्लासेस घ्यावेत, त्यांना शिकवण घ्यावी त्यांची, आणि त्यांना मराठी बोलता यावं यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. डायरेक्ट अशा प्रकारे परमिट बाद करणं म्हणजे एक प्रकारे हा रिक्षा चालकांवर अन्याय आहे. यासोबत मला एक प्रश्न विचारायचा आहे सरकारला की येत्या 1 मे पासून, म्हणजे लकीली 1 मे हा कामगार दिवस आहे, 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. मला बोला की आज पुण्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 60 वर्षांपेक्षा वरील हजारो नाही तर लाखो रिक्षा चालक आहेत, लाखो वाहन चालक आहेत. कधी सरकारने किंवा एखाद्या प्रशासनाने याबाबत विचार केला की आम्हाला या 60 वर्षांपेक्षा ज्येष्ठ रिक्षा चालक जे अविरत सेवा देत आहेत त्यांचा आम्ही कुठेतरी सत्कार करूया? आजपर्यंत त्यांनी या प्रकारे कोणताही सत्कार केला नाही. परंतु आम्ही गर्वाने सांगतो की आझाद रिक्षा चालक संघटना ही मागील 3 वर्षापासून, आणि येत्या 1 मेला या संघटनेचं 4थं वर्ष असेल, जिथे आम्ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे जे आमचे ज्येष्ठ रिक्षा चालक आहेत, ज्यांनी प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करून पुण्यामध्ये आपल्या कुटुंबाच्या मुलांना, म्हणजे आपल्या मुलाबाळांना, कोणाला इंजिनियर केले, कोणाला डॉक्टर केले, तर अशा रिक्षा चालकांचा आम्ही मानपत्र, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतो. आणि ही जी वेळ आहे हे आम्ही करण्यापेक्षा, हे जे हा जो मान आहे तो आम्ही रिक्षा चालकांना देण्यापेक्षा राज्य शासनाने द्यावा, प्रशासनाने द्यावा, हीच प्रशासनाला माझी विनंती असेल. जसं की आपण पाहिलं की आता 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त जो पण प्रताप सरनाईक यांनी निर्णय घेतलेला आहे, तर आपण त्यांच्याबद्दल, रिक्षा चालकांबद्दल आपण प्रतिक्रिया ऐकल्या. पाहत राहा महाराष्ट्र प्राईम टीव्ही.